साडी म्हणजे फक्त साडी कधीच नसते, ती आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय. अगदी साडी म्हटलं की मायेची ऊब आठवते, भावाची आठवण, वडिलांची आठवण, लग्नानंतरची पहिली दिवाळी, नवऱ्याने दिलेलं पहिलं गिफ्ट, असं खूप साऱ्या व्याख्या असतात ज्याच्यामध्ये साडी ही आपली डिस्क्राईब करता येऊ शकत नाही. इतकी महत्वाची आपल्या भारतीय स्त्रियांसाठी साडी आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आपली साडी कशी जपायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी भारती. माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या आजीकडे, तुमच्या आईकडे, तुमच्या सासूबाईंकडे खूप जुन्या साड्या जशाच्या तशा आहेत. या साड्या इतक्या वर्ष कशा काय बरं टिकून राहिल्या? आत्ता पहा, तुम्ही जर का साडी एखादी घेतली तर ती बऱ्याचदा लवकर खराब होऊन जाते. तर ती का खराब होते याची काही कारणं आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की साडी कशी जपावी. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे पार्ट पाडलेले आहेत की फॅब्रिकनुसार साडी कशी जपायची, कलरनुसार साडी कशी जपायची, साडी कशा पद्धतीने धुवायची, साडी ठेवताना कशी ठेवायची, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूयात की फॅब्रिकनुसार साडी कशी जपायची. वेगवेगळ्या प्रकारचं फॅब्रिक असतं, कॉटन असतं, सिल्क असतं, जॉर्जेट असतं, ऑर्गेन्झा असतं, असं वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर त्याची ठेवण सुद्धा वेगळी आहे, त्यामुळे त्याची काळजी सुद्धा ही वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. तर फॅब्रिकमध्ये आपण सुरुवातीला कॉटनच्या साड्यांचा विचार करूया की कॉटनची जी साडी असते तर ती पटकन चुरगळते, तिला वारंवार इस्त्री करावी लागते आणि जर वारंवार धुतली, वारंवार इस्त्री जर केली तर तिला गोळे यायला लागतात. तर ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून काय करायचं तर सांगते. जेव्हा तुम्ही एखादी कॉटनची साडी धुता तेव्हा ती सुकायला टाकताना अशी पूर्ण घडी घालून सुकायला टाकायची नाही. ती पूर्णपणे पसरली पाहिजे, पूर्णपणे व्यवस्थित पसरून टाकायची. पण ते पसरून टाकण्या अगोदर जेव्हा तुम्ही साडी पिळता तेव्हा ती पूर्णपणे झटकून घ्यायची, जेणेकरून त्याला चुन्या पडत नाहीत, रिंकल्स पडत नाहीत. त्याच्यामुळे साडी पूर्णपणे झटकायची आणि मग सुकायला टाकायची. कॉटनची साडी शक्यतो सावलीतच सुकवायची, उन्हात नाही. यानंतरचा प्रकार पाहूयात सिल्क साडी. आता सिल्कच्या ज्या साड्या असतात तर त्या काय करतात, शाईन करत असतात, त्यांना एक वेगळं विणकाम असतं. हातमागाच्या ज्या साड्या असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा खूपच बारीक असे नाजूक धागे विणलेले असतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर पैठणी, आपली पैठणी किंवा काटापदराची साडी किंवा कांजीवरमची साडी, ह्या प्रकारच्या ज्या साड्या असतात ना तर ह्यांना मी बघते की जेव्हा त्याच्या मिऱ्या सेट करायच्या असतात तर त्याला आयर्न केलं जातं. त्याच्या पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या पटकन येत नाहीत, कारण पदर हा भरलेला असतो शक्यतो सिल्कच्या साड्यांच्या. तर त्याच्यामुळे तो पदर सेट होण्यासाठी पदराच्या आधी मिऱ्या केल्या जातात, त्याला पिनअप केलं जातं आणि पुन्हा त्याच्यावरनं इस्त्री फिरवली जाते. हा मूर्खपणा मी सुद्धा केलेला आहे आणि माझ्या खूप चांगल्या साडीचं, अक्षरशः खूप चांगल्या साडीचं वाटोळं झालं. हे खूप नाजूक धागे असतात, त्याच्यात जे सोनेरी धागे विणलेले असतात ना ते खूपच नाजूक असतात, ते आपल्या साध्या डोळ्यांना दिसत पण नाही. त्याच्यामुळे ना त्या साड्यांना आपण जर का इस्त्री केली तर ते धागे जळून जातात, त्यांची शाईन खराब होते. सगळ्यात महत्वाचं तिसरी गोष्ट, त्यांचे धागे विरळ होतात आणि जिथं जिथं तुम्ही घडी पाडताय ना तिथे चिरा, तर अक्षरशः साड्या तिथं विरतात. त्याच्यामुळे साडीला शक्यतो, सिल्क साडीला मी तर म्हणेल की वारंवार इस्त्री टाळाच. पदराच्या मिऱ्या करण्यासाठी खूप छान नैसर्गिक टिप्स आहेत ज्या मी सांगितलेल्या आहेत एका व्हिडिओमध्ये, तर त्या तशा पद्धतीनेच करा, पण त्यांना इस्त्री करू नका. आणि धुण्याच्या बाबतीत म्हटलं तर त्याला निरमा, शॅम्पू अजिबात वापरायचं नाही, त्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर त्याची शाईन खराब होते. यानंतरचा प्रकार पाहूयात ऑर्गेन्झा साडी. ऑर्गेन्झा साडीला काय होतं की ती खूप जास्त फुगीर असते आणि कडक स्वरूपाची आणि खूपच नाजूक पातळ असं कापड असतं ते, बरोबर. त्याच्यामुळे त्यांना ना शक्यतो उन्हात सुकवायच्या नाहीत. त्या सुकवताना ऑर्गेन्झा साड्या पाण्यामधून जेव्हा तुम्ही काढता, पिळता तेव्हा फक्त झटकायच्या आणि हलकं ऊन नाही द्यायचं, सावलीत सुकायला टाकायच्या. वारा लागला तरी ती साडी सुकून निघते. कारण का, तुम्ही जर त्या साड्या उन्हामध्ये टाकल्या तर त्यांचा रंग फिक्का पडतो. दुसरी गोष्ट पुन्हा सांगते की साड्या कुजायला सुरुवात होते. त्यांचा जो एक पोत असतो, जे फॅब्रिक आहे त्यांचं ऑर्गेन्झा कडक असं स्वरूपाचं फुगीर, तर ते डॅमेज होऊन जातं. आणि त्याच्यात जर का रिंकल्स जर का पडले तर ते इस्त्री जरी केली तर त्या
जात नाहीत, इस्त्रीनं सुद्धा त्या शक्यतो जात नाहीत. त्याच्यानंतर ती घडी घालून व्यवस्थित तुम्हाला एखाद्या वजनदार वस्तूच्या खाली, म्हणजे जसं की खूप साड्या आहेत आणि त्याच्या खाली ती ऑर्गेन्झा साडी घडी घालून ठेवायची, जेणेकरून त्याला इस्त्री करावी लागत नाही. आता फॅब्रिकनुसार साड्या कशा जपायच्या हे आपण पाहिलं, पण आता आपण पाहूयात साडी धुताना नेमकी कोणती काळजी घ्यायची. शक्यतो साड्या ह्या निरम्यामध्ये भिजत ठेवायच्या नाही. तर कुठल्याही प्रकारची साडी असू द्या, कुठल्याही फॅब्रिकची साडी असू द्या, शक्यतो निरम्यामध्ये साडी जास्त काळ भिजत ठेवायची नाही. याने काय होतं, साडी कुजली जाते. जास्त वेळ भिजत घातल्यामुळे त्याचे धागे विरळ व्हायला लागतात, ती साडी कुजते, साड्यांना गोळे यायला लागतात, शिवाय त्यांचा रंगही जातो. जर का तुम्हाला कोणाला कपडे जास्त वेळ भिजत ठेवण्याची सवय असेल, मला सुद्धा होती, पण मी आता ती बंद केली, कारण खूप चांगल्या चांगल्या साड्यांची माझी वाट लागलेली, त्याच्यामुळे मी ते बंद केलं. आणि त्याच्यावरूनच मी सांगते की साडी शक्यतो निरम्यामध्ये जास्त वेळ भिजत ठेवायची. साडी धुतली आणि सुकायला जेव्हा टाकतात, तर कडक उन्हात साडी कधीच सुकायला टाकायची नाही. याने पटकन कलर उडून जातो. साडी तुम्ही सकाळी टाकली आणि संध्याकाळपर्यंत साडी उन्हातच, अशाने साडी खराबच होते. साडी सुकायला फार वेळ लागत नाही, ती जरा सुकली की पटकन ती घरात आणायची किंवा शक्यतो सावलीत सुकवायची. आता मी कपडे सावलीतच सुकवते, त्यामुळे माझ्या कपड्यांचा कलर खूप चांगला राहतो, तो अजिबात जात, मुळात माझ्याकडे ऊनच येत नाही त्याच्यामुळे कपडे माझे सगळे सावलीतच सुकले जातात. तो एक माझ्याकडे प्लस पॉईंट आहे की उन्हात सुकले जात नाहीत. पावसाळ्यात थोडा प्रॉब्लेम येतो, पण ठीक आहे, त्याच्यामुळे कपडे शाबूत राहतात एवढं मात्र नक्की. साडी जेव्हा तुम्ही सुकायला टाकत असता, जेव्हा तुम्ही तिला पिळता, तेव्हा आवर्जून सांगते तुम्हाला तिला झटकायलाच पाहिजे. झटकल्याने काय होतं, साडीला रिंकल्स पडत नाहीत, साडीच्या किनारी दुमडत नाहीत. कारण तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, साडीची किनार अशा पद्धतीने दुमडली जाते की नंतर इस्त्री जरी केली तरी ती व्यवस्थित होत नाही आणि ती तशीच घडी पडून पडून तिथं अशी अक्षरशः साडी फाटायला लागते. त्याच्यामुळे शक्यतो साडी ही झटकून व्यवस्थितच टाकायची. आता यानंतर आपण बघूयात की साडी जपताना कोणत्या गोष्टी करू नयेत. तर मी जसं सुरुवातीला सांगितलं, वारंवार इस्त्री करायची जर का तुम्हाला सवय असेल, म्हणजे आता तुम्ही एक साडी आठवड्यातनं 4 वेळा घालताय आणि किंवा महिन्यातून 4 वेळा तुमच्या अंगावरती ती साडी येते आणि तुम्ही दरवेळी जर का तिला इस्त्री करत असाल, तर ती शक्यतो टाळा. निऱ्यांना प्रेस करणे. आता मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा कांजीवरम सारखी साडी असते किंवा पैठणी सारखी साडी असते, तर त्यांचे पदराचे घड्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित दिसाव्यात म्हणून त्याच्यावरनं हेअर स्ट्रेटनिंग सारखी आयर्न फिरवलं जातं. तर त्यानं काय होतं माहितीये का, त्या साड्यांना तिथं घडी पडते बरोबर, आणि प्रेस केल्यामुळे ना तर तिथले धागे तिथं विरळ होतात आणि साडी फाटते. जेव्हा तुम्ही निऱ्या करता तर त्यावेळेस तिथे इस्त्री फिरवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या हाताचा दाब सुद्धा देऊ शकता, याने सुद्धा खूप छान दिसतं. कारण मी माझी स्वतःची एक साडी खराब केलेली, कारण आपण काय करतो, घाई गडबड असते, मग या काठपदरच्या साड्या फुगतात, त्यांच्या पदराच्या मिऱ्या पटकन येत नाहीत. मग अशा वेळेस काय करतो आपण, त्यांना त्यांच्या प्लेट्स पाडायच्या, त्यांच्यावरती आयर्न फिरवायचं, जागोजागी पिन लावायचं, घडी घालून ठेवायचं. असंच मी माझ्या एका साडीला केलं होतं. ती इतकी सुंदर साडी असून सुद्धा ती साडी चक्क पदराजवळ फाटली आणि ती अशा पद्धतीने फाटली की तिथे आपण काहीच करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या अनुभवावरून सांगते की साडीच्या प्लीट्स ज्या आहेत त्या आयर्न करून घडी घालून ठेवू. साड्यांना सेफ्टी पिन लावणे. सेफ्टी पिनच्या बाबतीत मी काय सांगेल की तुम्ही शक्यतो बॉल पिन वापरा. याने काय होतं की त्याला होल जास्त पडत नाही किंवा साड्यांचे धागे त्याच्यात अडकत नाहीत, धागे ओढले जात नाहीत आणि याच्यामुळे ती इरली पण जात नाही बरोबर. तर एखादा धागा जर ताणला तर तिथे बरोबर असा कट पडल्यासारखं होतं. त्यानंतर कुठल्याही साडीला तुम्ही पिन लावून तशीच ठेवू नका. म्हणजे पदराला पिन लावली आणि आता त्या प्लीट सटकू नये मग ती तशीच ठेवा, असं करून काहीच उपयोग नाही, कारण तिथे होल पडतात. साडी याच्यामुळे सुद्धा खराब होते. ड्रायक्लिंग हा जो प्रकार आहे ना, तर तो म्हणजे त्याला काय म्हणायचं, बिगर पाण्याचं धुणं. तर याच्यामध्ये केमिकल्स यूज केले जातात. तर तुम्ही एखादी साडी खूपच त्याला गरज आहे बाबा, त्याच्यावरती कुठला तरी डाग पडलेला आहे आणि तो निघतच नाहीये, अशा वेळेसच तुम्ही ड्रायक्लिंग करा. अन्यथा तुम्ही ड्रायक्लिंग वारंवार एखाद्या साडीला करू नका. म्हणजे आता तुम्ही एखाद्या फंक्शनला चाललायत आणि तुम्ही आता 15-20 दिवसापूर्वीच तिला ड्रायक्लिंग, तुम्हाला एखाद्या फंक्शनला जायचंय आणि ती साडी तुम्हाला नेसायची, पण तुम्ही आधी ड्रायक्लिंग केलेलं आहे, साडी नेसून झाल्यावर पण पुन्हा तुम्ही ड्रायक्लिंग करत असाल तर अशा वेळेस थांबवा, काही हरकत नाही. जेव्हा तुम्हाला ती नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा
साडी नेसायची आहे तर तेव्हाच तिला ड्रायक्लिंगला टाका, ते पण गरज असेल तर, अन्यथा तुम्ही ती टाळा. म्हणजे स्पेशली डिझायनर साड्या असतात किंवा वेल्वेटच्या साड्या असतात, वेल्वेट सिल्कमध्ये साड्या असतात, जसं की आपला शालू असतो, तर अशा पद्धतीत जेव्हा बनारसी टाईपच्या साड्या असतात तर अशांना शक्यतो ड्रायक्लिंगच लागते. खूप नाजूक डिझाईन असणाऱ्या ड्रायक्लिंग केल्यानंतर त्याला जर का गरजच असेल, म्हणजे डाग पडलाय, काळवंडलेली, किनारीला काळवंडलेली आहे, तर अशाच वेळेस फक्त ड्रायक्लिंग करा. सारखं ड्रायक्लिंग काही उपयोगाचं नाहीये. शेवटी ते ब्लीच वापरतात, ब्लीच वापरून ते साडीवरचे डाग म्हणा, साडी धुण्याचा प्रकार म्हणा, ते केला जातो. त्यामुळे ते शक्यतो टाळा. आणि याच्यामुळे साडी मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे, ड्रायक्लिंगमुळे साडी काळवटते सुद्धा, अक्षरशः मळखाव कलर दिसायला लागतो त्याचा. त्याच्यामुळे शक्यतो साडी ड्रायक्लिंगसाठी फार कमी वेळ. आता कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत हे आपण पाहूया. एखादी साडी अशी असते की जिला आपण कित्येक वर्ष नेसलेलीच नसते, आपण तशीच घडी घालून कपाटात ठेवलेली असते. अशा वेळेस काय करायचं, किमान कुठलीही साडी असू द्या, तुम्हाला आता दिसतंय की आता ह्या साड्या आपण नेसलेल्याच नाही येत बाबा बरेच वर्ष, कारण माझं स्वतःचं तसं झालेलं की एक साडी अशी आहे की ती मी बरीच वर्ष नेसलेलीच नव्हते, तर मी त्या आत्ता काढायला लागली, कारण त्या साड्यांची खरोखर मी माझ्या डोळ्यानं पाहिलेल्या जीर्ण होत जातात त्या साड्या. किमान वर्षातून 3-4 वेळा तर त्या साड्यांचं घालणं होऊ द्या. म्हणजे एकदा कपाटात टाकली आणि तिला पुढची 4-5 वर्ष बघितलंच नाही असं अजिबात करू नका. याने साड्या ठेवून ठेवून खराब होतात, त्यांना बुरशी चढते, त्यांचा रंग काळवंटतो, ते कुजायला लागतात, अक्षरशः कुचक्या होतात त्या साड्या, म्हणजे जरी हात जरी लावला तरी फाटतील, अशा प्रकारच्या त्या साड्या होतात. त्याच्यामुळे शक्यतो साडी आलटून पालटून बदलून तुम्ही, इतक्या कपाटात साड्या असतात, आपण रोज एक जरी नेसायला घेतलं तरी वर्षभर एक वेगळी नवीन साडी असं तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे शक्यतो साड्या नेसायला काढा. तुम्ही साड्या किमान 2दा, वर्षातून किमान 2दा, ज्या तुम्ही घालत नाहीत त्या सुद्धा, ज्या तुम्ही बोचके बांधून ठेवलेले त्या सुद्धा, अशा सगळ्या प्रकारच्या साड्या घ्यायच्या आणि त्यांना उन्हाला टाकायचं. आता तुम्ही म्हणाल की इथं सुरुवातीला म्हणली होती की उन्हात साडी टाकायची नाही, पण धुवून नाही टाकायची, फक्त ऊन द्यायचं त्यांना. माझ्या सासूबाई नेहमी करतात, वर्षातून 2दा तरी त्या साड्या उन्हाला देतात, अशा पूर्णपणे चटई टाकतात टेरेसवर, आणि टेरेसवर त्या सगळ्या साड्या अशा पसरून टाकतात. याने काय होतं, साडीचा जो कुबट वास आहे तो निघून जातो. दुसरी गोष्ट, साड्यांना जो दमटपणा आलेला असतो तो निघून जातो. त्यांना एखाद वेळेस बुरशी पण लागलेली असते, आपल्याला कळत पण नाही, आपल्या कपड्यांना ठेवून ठेवून बुरशी लागते, तर ती सुद्धा निघून जाते आणि साड्या व्यवस्थित राहतात. त्याच्यामुळे किमान वर्षातून 2दा तरी साड्यांना तुम्ही ऊन दिलंच पाहिजे. आता तुम्ही एखाद्या फंक्शनवरून आलाय किंवा एखाद्या ठिकाणावरून आलात आणि तुम्ही आल्यानंतर साडी काढली आहे आणि लगेच तिला घडी घालून ठेवून दिली, असं कधीच करायचं नाही. जेव्हा तुम्ही बाहेरून येता, ती साडी आज तुम्ही दिवसभर नेसलेले आहात, तर ती साडी लगेच घडी घालून नाही ठेवायची, तर तिला मोकळी करायची, फॅन खाली ठेवायची, सुकवायची आणि मग घडी घालून ठेवायची. याने काय होतं की आपला घामाचा वास जो आहे ना तो त्या साडीला लागत नाही. तर मंडळी, ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.